त्याचप्रमाणे आज संपन्न होत असलेलं हे समारोपीय सत्र, आजच्या या समारोपीय सत्राला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय वाघोदा निवासी श्री वाघोदेकर बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय वाघोदा निवासी श्री विश्वनाथ बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय वाघोदा निवासी श्री मुरारीदास बाबाजी, त्याचप्रमाणे विशेष करून खरं तर ते विद्यार्थी म्हणून या ठिकाणी या पाठशाळेला उपस्थित राहिले. खरं तर म्हणजे एक मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो असं आपण म्हणतो. आणि मग कोणत्याही अवस्थेत गेल्यानंतर किंवा कोणत्याही वयाची मर्यादा न पाहता स्वतःहून या पाठशाळेमध्ये विद्यार्थी म्हणून सहभाग नोंदवला असेल. आणि आजच्या व्यासपीठावर उपस्थित असे परमपूजनीय परमादरणीय परभणी निवासी श्री बाबाजी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण पाठशाळेचे जे प्रशिक्षक आहेत, ज्यांनी आपण सर्वांना गेल्या 10 ते 12 दिवसाचा हा जो काळ होता, या 10 ते 12 दिवसाच्या अंतरात आपण सर्व उपस्थित जे काही धर्मप्रबोधन किंवा वक्तृत्व, ही फक्त एक कला नसून, हे फक्त एक समाज प्रबोधनाचं माध्यम नसून, तर खऱ्या अर्थानं जगाला, समाजाला आणि विशेष करून मानव पंथाला देखील याची आवश्यकता आहे असा मानस मनामध्ये धरून आणि तो गुण किंवा ती कला आपल्यामध्ये देखील आत्मसात व्हावी या हेतूने जमलेले आपण सर्व आणि आपण सर्वांसाठी लाभलेले प्रशिक्षक म्हणून असे परमपूजनीय परमादरणीय खेडी खेडगाव निवासी श्री बाबाजी. खऱ्या अर्थानं आजची ही प्रास्ताविकाची सेवा माझ्याकडे आली. तसं तर उद्घाटन सत्रालाही आली होती, तेव्हा शिबिराचं सर्व काही जी मांडणी आहे ती तेव्हाच व्यक्त केली होती. परंतु हा जो 10 दिवसाचा प्रवास झाला, दिनांक 7 तारखेला प्रवास सुरू झाला, आजची ही जवळपास 17 तारीख, जवळपास 11 दिवस या प्रवासाला आपल्याला होऊन गेले, उलटून गेले. आणि मला खरं तर मनापासून आताही असंही वाटतं की गेल्या 2 दिवसाआधीच तर शिबिर चालू झालं होतं, आताच पाठशाळा चालू झाली होती. मी एवढ्या लवकर हा 10-12 दिवसाचा प्रवास उलटून केला. खरं तर 240 तास या गोष्टीला होऊन गेले, परंतु अजूनही ती गोष्ट काही सत्यता वाटत नाहीये. कारण हा जो 10 दिवसाचा प्रवास गेला, खऱ्या अर्थानं बाबांनी सर्व काही जे त्यांच्याजवळ आहे ते अवंचकत्वपणे दिलं, आपल्या सर्वांना दिलं आणि आपण सर्वांनी ते ग्राह्य देखील केलं. शिबिर याचा उल्लेख हा ते याच्यामध्ये आहे, जे आपण पॅम्पलेट जे आपलं जे सुरुवातीला होतं म्हणजे सोशल मीडियावर जे होतं त्याच्यावर शिबिर होतं. परंतु माझं पाठशाळा का, तर ज्याप्रमाणे महानुभाव पंथामध्ये संप्रदायामध्ये ज्याला कोणाला संस्कृत शास्त्री ही पदवी हवी असेल किंवा त्यामध्ये काहीतरी प्रगती करायची असेल त्या क्षेत्रामध्ये, तर त्यासाठी फैसपूरचं श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय आहे. परंतु जर त्यासोबतच वक्तृत्व या क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल किंवा समाज प्रबोधनाचे जे काही माध्यम असतात, पण त्यामध्ये प्रवचन असेल, कीर्तन असेल, सूत्रसंचालन असेल, संगीतमय कथा असतील वगैरे वगैरे, तर यासाठी पण काहीतरी एखादी पाठशाळा आपल्या संप्रदायामध्ये असायला हवी असा खरं तर आदरणीय बाबाजींचा तो मानस आहे. आणि म्हणून मग हे शिबिराचं एक प्रकारे पाठशाळाच आहे. स्थळ जरी आज निश्चित नसतं, मागची पाठशाळा खेडी खेडगावला झाली, आता सध्या या पाठशाळेचा जो या ठिकाणी बसून आदरणीय आमचे दादा शेखर दादांनी सांगितलं की पुढची पाठशाळा आपण पात्र्याला घेऊन जाऊ, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर आता ही पाठशाळा फिरणार आहे. खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु बाबांचा मानस आहे की ते एका ठिकाणी त्याचं वास्तव्य होऊन त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली पाहिजे, सगळं ते चालू राहिलं पाहिजे. त्याकरता त्यांचे जे काही कीर्तनाची जे काही MA BA वगैरे जे काही गोष्टी असतात त्यांची तयारी चालू आहे, आपली तयारी चालू आहे. आणि असं हे सर्व असताना हा जो पार पडत असलेला हा जो 10 दिवसांचा हा जो प्रवास होता, आणि म्हणून शिबिराचं नाव आता पाठशाळा झालं. या आधी फक्त शिबिरं व्हायची, परंतु आता लवकरच या शिबिराचं रूपांतर आपण पाठशाळेच्या माध्यमातून, ज्याप्रमाणे आपलं संस्कृत महाविद्यालय आहे शास्त्र शिकण्यासाठी, त्याचप्रमाणे कीर्तन प्रवचन शिकण्यासाठी देखील एक प्रकारची विशेष पाठशाळा आपल्याला पंथामध्ये लवकरच पाहायला भेटणार आहे बाबाजींच्या माध्यमातून. म्हणून शिबिराचा बाबा ते पाठशाळा सर्वांमध्ये ते आता मंजूर झालं. 10 दिवसाचा हा प्रवास, या प्रवासामध्ये आपण सर्व उपस्थित राहिला. खरं तर बाबांनी अवंचकत्वपणे दिलं आणि ते आपण सर्वांनी घेतलं. खरं तर
हे मी सांगत नाही, कारण जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी काही मनोगत मांडले आणि बऱ्याच जणांचा आज नंबर लागणार नाही मनोगत मांडण्यासाठी, परंतु या सर्वांची जी झालेली तयारी आहे किंवा या सर्वांचा जो वाढलेला आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास खऱ्या अर्थाने या शब्दाची पावती आहे की हा जो 10 दिवसाचा प्रवास होता, की आपण जे आलो होतो ते तर नाही राहिलो, त्यापेक्षा नक्कीच आपण काहीतरी उत्तरोत्तर प्रगती आज या ठिकाणी केलेली आहे. हे आपल्या सर्वांच्या क्रियेतून, आपल्या सर्वांच्या शब्दातून दिसून येत आहे. म्हणजे खरं तर वाघोद्याला आदरणीय पूजनीय श्री वाघोदेकर बाबांच्या माध्यमातून दरवर्षी वर्षाच्या शेवटच्या 5 दिवसाला संगीतमय कथेचं आयोजन केलं जातं. मग आता ते 2-3 कार्यक्रम पाहिल्यावर बाबांना पण मनात इच्छा झाली की एका दिवशी आपल्याला जमणार पाहिजे, म्हणून बाबा बोलत आपल्याला अशी इच्छा झाली होती. आणि त्यानंतर म्हणजे फक्त कथा म्हणून नाही तर कीर्तन ही शिकावं, कीर्तनाची ही आवडी मनापासून अगदी मनामध्ये होतीच. मग त्यासाठी काहीतरी करावं लागेल, काहीतरी प्रशिक्षण घ्यावं लागेल, म्हणून मी आधी मला ह्या पाठशाळेबद्दल काही, जेव्हा मागचं जे काही पाठशाळा पार पडली खेडी खेडगावला त्याचं जे पाहिलं आणि तेव्हा मग ठरवलं की नाही, आपल्याला जर ही गोष्ट शिकायची आहे तर आपण या ठिकाणी जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर खरंच म्हणजे पहिला जे शिबिर झालं ते म्हणजे त्यामध्ये पंचपदी पण जमत नव्हती, खरं तर ती आताही जमत नाही एवढी खास, परंतु 2 तासाचं कीर्तन त्या दिवशी मी या ठिकाणी उभं राहून करू शकलोय. खरंच म्हणजे बाबाजींचे प्रयत्न आहे की त्याचं कौतुक खरं तर एवढं झालं की म्हणजे मलाही माहित नव्हतं. ते पत्रकार आले होते आणि त्यांनी खरंच बातमी काढली आणि लावून दिली. मग दुसऱ्या दिवशी समजलं की एक कालच्या कीर्तनाला आले आणि त्यांनी बातमी लावून दिली. किंवा गावातली जी काही आमची सद्भक्त मंडळी आहे त्यांच्याकडून देखील जो कौतुकांचा किंवा जो शुभेच्छांचा पाऊस पडला, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी ऐकत होतो, अनुभवत होतो, तेव्हा कुठेतरी म्हणजे मनामध्ये नेहमी आठवण होत होती. म्हणजे मनामध्ये नेहमी आठवण आहेच किंवा तो मानसही आहे की खरं तर हे जे काही घडलं किंवा जे काही शुभेच्छा भेटत आहेत, या शुभेच्छांच्या मागे कुठेतरी खूप मोठा सहभाग, खूप मोठा सहवास आणि खूप मोठं मार्गदर्शन आहे ते आदरणीय खेडी खेडगाव निवासी श्री बाबाजींचं आहे. आणि हा फक्त माझा एकट्याचा अनुभव नाही, तर इथं उपस्थित प्रत्येकाचा अनुभव आहे. प्रत्येकाला शुभेच्छा वगैरे प्रत्येकाकडून येत आहे आणि या शुभेच्छांच्या मागे खरं तर कोणाचा हात आहे तर ते आदरणीय खेडी खेडगाव निवासी श्री बाबाजी आहे. आपण सर्व या ठिकाणी आलात. हा जो काही 10 दिवसाचा हा जो काही प्रवास होता आपण सर्वांनी आनंदपणे अनुभवला. आपण इथून जाताना खरं तर खूप मोठी शिदोरी आपण या ठिकाणी सोबत घेऊन जाणार आहोत आणि ही शिदोरी घेऊन जात असताना ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी बाबांनी सांगितलं होतं की याचा खंड नाही पडला पाहिजे, तर त्याची आपण काळजी घ्यावी. आणि आपण आहात, खरं तर आपले खूप खूप आभार, धन्यवाद व्यक्त करतो. आणि जर